नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, तुम्ही अनेकदा लोकांकडून असं ऐकलं असेल की लहानपणी त्याचं त्याच्या शिक्षिकेवरती क्रश होतं. त्याला त्याच्या आवडत्या शिक्षिकेला पाहायला आणि त्यांच्याशी बोलायला खूप आवडायचं. तसेच काही लोकांना अभिनेते किंवा अभिनेत्रींचं सुद्धा वेड असतं. त्यांचा चित्रपट प्रदर्शित होताच ते पहिला शो पाहण्यासाठी चित्रपटगृहामध्ये पोहोचतात. त्याचप्रमाणे मुलींचंही मुलांवरती क्रश असतं. परंतु मनामध्ये संकोच असल्यानं त्यांना मनापासून मन मोकळेपणानं बोलता येत नाही. कधी कधी मुलं देखील कन्फ्यूज होऊन जातात की खरोखरच त्या मुलीचा आपल्यावरती क्रश आहे की नाही. परंतु मित्रांनो, काळजी करू नका आणि आज या व्हिडिओमध्ये ज्या गोष्टी आम्ही सांगणार आहोत त्या गोष्टींकडे व्यवस्थित लक्ष द्या. इथे आम्ही तुम्हाला असे काही मार्ग सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्हाला तिच्या मनातील भावना नक्कीच कळतील. आता यातील सर्वात पहिली भावना ती म्हणजेच जवळ राहण्यासाठी ती बहाणा करण्याची शक्यता आहे. जर एखाद्या मुलीला एखाद्या मुलाबद्दल स्पेशल फिलिंग्स असतील तर तिला प्रत्येक क्षणी त्याच्या जवळ राहावंसं वाटतं. त्यामुळे ती तुम्हाला भेटण्याचा किंवा तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत राहते सतत. त्याचवेळी जेणेकरून ती तुमच्या जवळ कशी राहू शकेल यासाठी ती नेहमी संधी शोधत असते. काही वेळा मुलींना त्यांच्या भावना बोलून दाखवता येत नाहीत आणि म्हणूनच मुलानं स्वतःच तिच्या भावना समजून घ्याव्यात असं मुलींना वाटत असतं. त्यामुळे जेव्हा ती तुमच्यासोबत असते तेव्हा ती अशी काहीतरी रिॲक्ट करते की ती नेहमी तुम्ही नोटीस करायला हवं. त्यानंतर मग पुढची एक गोष्ट घडते ती म्हणजे सोशल मीडियावरती इमोजीचा खेळ सुरू होतो. मित्रांनो, जेव्हापासून सोशल मीडियाचं वेड लोकांना लागले तेव्हापासून विविध इमोजींच्या माध्यमातून आपण आपल्या मनातील गोष्ट व्यक्त करण्याचा प्रयत्न करत असतो. जर एखादी मुलगी तुमच्याशी मेसेजद्वारे बोलताना किंवा इतर काही सोशल मीडिया हँडल्सवरती चॅट करताना जास्त इमोजीचा वापर करत असेल तर समजून घ्या की तुम्ही तिच्यासाठी खास आहात. बहुतेक लोक इमोजी फक्त खास मित्र किंवा खास लोकांसाठीच वापरतात. सामान्य लोकांशी किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्याशी बोलताना तो आपला मुद्दा थेट बोलतो. ते सजवण्याकडे जास्त लक्ष तो देत नाही. त्याच ठिकाणी एखादी मुलगी किंवा ज्या मुलाविषयी तिच्या मनामध्ये विशेष भावना असतील तिथे ती विविध इमोजीच्या माध्यमातून व्यक्त करण्याचा प्रयत्न करत असते. आता पुढची एक गोष्ट घडते त्याकडेही तुम्ही बारकाईने लक्ष द्यायला हवं. ती म्हणजे ती सतत तुमचा लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत असते. मित्रांनो, जर एखाद्या मुलीला तुम्ही आवडत असाल तर नक्कीच ती मुलगी तुमचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करेल. विशेषतः जर तुम्ही एखाद्या पार्टीमध्ये व्यस्त असाल किंवा लोकांभोवती असाल तर तुमचं लक्ष वेधण्यासाठी ती अशी काहीतरी ॲक्टिव्हिटी करेल जेणेकरून तुम्ही तिला पाहू शकाल आणि तिच्याकडे लक्ष द्याल. बऱ्याच वेळा ती ओरडून आपला उत्साह व्यक्त करेल किंवा पार्टीमध्ये अचानक नाचू लागेल किंवा गाणं गाऊ लागेल. यासोबतच ती तुम्हाला या ॲक्टिव्हिटीमध्ये सहभागी होण्यासाठी देखील सांगेल. या गोष्टींवरून तुम्ही समजू शकता की तिला तुमच्याविषयी विशेष भावना आहेत. त्यानंतर पुढची एक गोष्ट खास करून मुलींकडनं घडवली जाते ती म्हणजेच आय कॉन्टॅक्ट. मित्रांनो, एखाद्या मुलीला एखादा मुलगा आवडत असेल तर ती त्याच्याशी डोळ्यात डोळे घालून बोलत असते. यातून आपुलकीची भावना निर्माण होते आणि यामुळे संवाद देखील सुधारतो. बॉलिवूड चित्रपटांमधून प्रेम कसं व्यक्त होतं हे तुम्ही पाहिलं असेलच. असाच काहीसा अंदाज क्रशबद्दल मनामध्ये फिलिंग्ज असतानाही होत असतो. जर तुम्हाला असं वाटत असेल की एखादी मुलगी तुमच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करते तर समजून घ्या की ती तुमच्याबद्दल विचार करते. आता पुढची एक गोष्ट खास करून मुलींकडनं घडवली जाते ती म्हणजेच की ते तुमच्यावरती अधिक लक्ष केंद्रित करतात. कसं तर पहा, कधी कधी मित्र किंवा सहकारी ग्रुपनं बाहेर जातात किंवा पार्टी करतात. अशावेळी बरेच लोक एकत्र राहतात आणि बोलतात. चर्चा गप्पा गोष्टी चाललेल्या असतात. परंतु अशावेळी जर एखाद्याचा तुमच्यावरती क्रश असेल तर ते इतरांपेक्षा तुमच्यावरच जास्त लक्ष फोकस करतात. मुलगी इतर मित्रांशी बोलेल देखील परंतु तुमच्याकडे मात्र तिचं स्पेशल लक्ष राहील. तुमच्या छोट्या छोट्या गोष्टींसह ती मन मोकळेपणानं हसेल. सोबतच तुम्हाला एंगेज ठेवण्यासाठी तुमच्या शब्दांना ती उत्तरं देखील देईल. आता पुढची एक गोष्ट खास करून मुलींकडनं घडवली जाते ती म्हणजेच एक्स्ट्रा केअर, ज्याला आपण ओव्हर प्रोटेक्टिव्हनेस सुद्धा म्हणू शकतो. घरातील तुमच्या छोट्या छोट्या गोष्टींची आई जशी खूप काळजी घेते हे तुम्ही पाहिलं असेलच, कारण ती तुमची आई असते. इथे क्रशच्या मनामध्ये दडलेल्या भावना जाणून घेण्याचा देखील हा एक मार्ग आहे. तुम्ही पहा,
जर एखादी मुलगी तुमचे जास्तच लाड करत असेल, तुम्हाला जर जास्त पॅम्पर करत असेल, तुमच्या खाण्यापिण्याची आणि इतर गरजांची जर ती स्वतःहून काळजी घेत असेल, तर समजून घ्या की तिला तुमच्याविषयी काहीतरी खास वाटतंय. याशिवाय जर तुम्ही उदास असाल तर अशा वेळी तिचाही मूड बिघडतो. दुसरीकडे जर तुम्ही आनंदी असाल तर तिला तुमच्यापेक्षा जास्त आनंद होतो. ती क्रश फील करते, कारण तिला तुम्हाला नेहमी हसताना पाहायचं असतं. आता पुढची एक गोष्ट ती घडवत असते ती म्हणजेच सिक्रेट शेअर करण्याची तिची तुमच्यासोबत इच्छा असते. मित्रांनो, प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये काही गोष्टी अशा असतात ज्या फक्त आपण आपल्या जवळच्या लोकांशीच शेअर करतो. त्याचप्रमाणे जर एखादी मुलगी तिच्या वैयक्तिक गोष्टी तुमच्याशी शेअर करत असेल तर समजून घ्या की ती तुम्हाला आपलं समजते. विशेषतः जर मुलीनं तिच्या भूतकाळातील किंवा कौटुंबिक समस्यांबद्दल सांगितलं किंवा तुमच्याकडून सूचना मागितल्या तर समजून घ्या की त्या मुलीच्या तुमच्याप्रती काही खास भावना आहेत. त्यानंतर पुढची एक गोष्ट घडते ती म्हणजेच ती बोलताना लाजते. एखाद्या मुलीला एखाद्या मुलाप्रती खास आकर्षण असेल, विशेष भावना असतील तर त्याच्याशी बोलताना ती लाजते. कारण सामान्यतः कोणत्याही व्यक्तीशी बोलण्यात आपल्याला संकोच वाटत नाही. म्हणूनच जर एखादी मुलगी तुमच्याशी बोलताना लाजत असेल तर तिला तुमच्याशी जवळीक साधायची असेल हे तुम्ही समजून घ्या. आता पुढची एक गोष्ट होते ती म्हणजेच ती नाराज देखील होते. हे लक्षात घ्या. अनेक वेळा जेव्हा आपण आपल्या मनातील एखाद्याबद्दलच्या काही विशेष भावना असतात तेव्हा आपण त्याच्याशी नजरानजर करत नाही तर त्याउलट त्याला चोरून चोरून पाहत असतो. अशा वेळी आपापले क्रश अचानक आपल्या समोर आले तर अस्वस्थता जाणवू लागते. जर एखादी मुलगी तुम्हाला आवडते आणि अगदी सामान्य वागते परंतु तुमच्या तिथून जाण्यानंतर लगेच तिलाही तिथून बाजूला व्हावंसं वाटतं किंवा तुमच्या नजरेला नजर भिडवण्यापासून तिला वाचायचं असेल तर समजून घ्या की तुम्ही तिचे क्रश आहात. आता पुढची एक गोष्ट घडते ती म्हणजेच तिला दुरावा असह्य होतो. तुम्हाला आवडलेल्या व्यक्तीला सदैव तुमच्या अवतीभोवती राहायचं असतं, परंतु जेव्हा ती दूर जाऊ लागते ना तेव्हा ती अस्वस्थ होऊ लागते. त्यामुळे अनेक वेळा ती तुम्हाला रोखण्याचा प्रयत्न करते. जर एखाद्या मुलीला तुमच्यासाठी काही खास वाटत असेल आणि ती तुमच्याशी बोलली तर ती तुम्हाला स्वतःपासून दूर जाऊ देणार नाही. ती तुम्हाला कोणत्या ना कोणत्या कारणाने थांबवायचा प्रयत्न करेल. तर मित्रांनो, जर एखाद्या मुलीला एखाद्याविषयी विशेष काहीतरी खास वाटत असेल, स्पेशल वाटत असेल तर ती तुमच्याकडे अधिक लक्ष देईल, तसेच तुमचे जास्तीची काळजी घेईल. त्याचवेळी ती मुलाशी बोलताना ब्लश देखील करेल. या अशा काही गोष्टींमुळे मुलीच्या मनातील तुमच्याबद्दलच्या भावना तुम्ही अगदी सहजपणे जाणून घेऊ शकता. तर मित्रांनो, अशा पद्धतीने या काही गोष्टी असतात ज्या गोष्टी तुम्हाला जाणीव करून देतात की तुम्ही कोणासाठी तरी खास आहात. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती नक्कीच आवडली असेल. जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.